दुधी भोपळा म्हटलं की घरातले प्रत्येक जण नाकाम ओरडतं आणि त्याचे आपण पराठे वगैरे जर बनवायला काही घेतलं ना तर दुधी भोपळ्याला खूप पाणी सुटतं. त्याच्यामुळं ते बनवताना खूप किचकट वाटतं घरातल्या बायकांना. तर त्यासाठीच एक सोपा पण एकदम चविष्ट रुचकर असा प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर रेसिपी मी भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ही दुधी भोपळ्याची खास रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघत राहा. आणि शिवाय बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. तुम्ही मुलांना टिफिनला बनवून देऊ शकता किंवा घरी नाश्त्यासाठी बनवू शकता. पण जर तुम्ही त्या अगोदर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे छान छान रेसिपीज नेहमीच तुम्हाला बघायला भेटत राहतील. तरी ती ही छानशी रेसिपी बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कांद्याची पात घेतलेली आहे थोडीशी, लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, अद्रक घेतलेली 1 इंच अद्रकीचा तुकडा आणि याचं सगळ्याचं छान आपल्याला वाटण बनवून घ्यायचंय. तर पाणी न घालता छान हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय इथे. आणि इथे मी भोपळा घेतलेला आहे आणि भोपळा आपल्याला अशा प्रकारे एकदम छोट्या किसणीवर किसून घ्यायचा आहे. तर जाड असलेल्या किसणीचा वापर करायचा नाहीये, तर एकदम बारीक किसला गेला पाहिजे भोपळा, असंच आपल्याला किसायचं. त्यासाठी एकदम बारीक किसणीचा वापर आपल्याला इथे करून मी हा भोपळा सगळा किसून घेते. तर भोपळा आपला किसून झालेला आहे. इथे मी एका भांड्यामध्ये 2 वाट्या चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर मी हे चाळून ठेवलेलं पीठ आहे, जर तुम्ही चाळलेलं नसेल तर नक्की चाळून घ्या. तर 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकून घेते, तुम्ही इथे बघू शकता. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपण हा किसून ठेवलेला जो भोपळा होता ना, तर तो सगळा भोपळा याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि चांगल्या प्रकारे हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला चांगलं माहिती आहे की भोपळा किसल्यानंतर याला किती पाणी सुटतं म्हणून. तर चांगल्या प्रकारे हाताने आता हे व्यवस्थितपणे मी मिक्स करून घेते. आपण एकदम हेल्दी पौष्टिक असे दुधी भोपळ्यापासून धिरडे बनवणार आहोत. तर भोपळ्याला भरपूर पाणी सुटतं, म्हणून आपण काय करायचं आहे की इथे हे आपल्याला असं भोपळा आणि पीठ 10 ते 15 मिनटं मिक्स करून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे भोपळ्याला पाहिजे तेवढं भोपळ्याला पाणी सुटेल. आणि त्यानंतर पाण्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ॲडजस्ट करून आपण आणखी पाणी ॲड करून छान याचे धिरडे बनवणार आहोत. 5 ते 10 मिनिट आपण अशा प्रकारे बाजूला ठेवल्यानंतर काय होतं, भोपळ्यातलं पाणी त्या पिठामध्ये मिक्स होतं आणि पीठ आपल्याला पाहिजे तसं पातळ होतं आणि भोपळ्यातलं पाणी काढून टाकण्याची गरज आपल्याला पडत नाही आणि त्यामुळे खूपच टेस्टी असे धिरडे इथे हे बनवून तयार होतात. आणि सोबतच आता मी याच्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं हिरवी मिरची आणि कांद्याच्या पातीचं, तर ते वाटणसुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. तर कांद्याची पात वगैरे घातल्यामुळे याला रंग खूप छान येतो. ऑप्शनल आहे, तुम्ही त्याऐवजी कांदा किसून घातला याच्यामध्ये तरीसुद्धा चालेल. आणि याच्यामध्ये धणे पावडर ॲड केलेली आहे मी, चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. तर हिरवी मिरची घातलेली आहे मी, म्हणून लाल मिरचीचा वापर केलेला नाही आहे मी इथं. आणि त्याच्यामुळे रंग खूप सुरेख येतो आपल्या धिरड्यांना कांद्याच्या पातीमुळं. तर आता तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनिटं ठेवल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. आणि हे धिरड्याचं पीठ आपण एकदम सैलसर शिजवून घेणार आहोत इथं. आणि अशा पद्धतीने ही धिरडे बनवल्यामुळं काय होतं की आपल्याला भोपळ्यातल्या पाणी काढून टाकण्याची गरज पडत नाही आणि त्याची पौष्टिकता भोपळ्याची आपल्याला पूर्णपणे मिळते. म्हणून ही छान सोपीशी पद्धत नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा. फक्त हे बनवत असताना एक काळजी घ्यायची की सुरुवातीला ज्यावेळेस आपण भोपळा घालतो त्याच वेळेस पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून ठेवायचं नाहीये, नाहीतर हे खूप पातळ होऊ शकतं. तर 5-10 मिनिट तुम्ही ठेवलं भोपळा घालून तरी व्यवस्थितपणे भोपळ्यातलं पाणी या पिठामध्ये उतरतं आणि आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो. तर तुम्ही बघू शकता इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे छान. आणि इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता गॅसवर, त्यावर अगदी थोडंसं तेल घातलेले मी 1 चमचाभर, तुम्ही बघू शकता. तर पहिलं धिरडं घालते म्हणून चमचाभर घातलेले आहे मी. त्यानंतर तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा तुमचे धिरडे एकदम छान बनून तयार होतील. तर आता मस्त चांगल्या प्रकारे पीठ आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यापासून आपण लगेचच धिरडे घालणार आहोत, पण प्रत्येक वेळेस व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता धिरड्यांचं पीठ मी घातलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे हे पसरतं सुद्धा आहे. पण मला हे मुलांना टिफिनला द्यायचे होते म्हणून मी थोडेसे जाड ठेवलेले आहे. तर तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा पातळ बनवू शकता. तर धिरडं घालून झालेलं आहे आपलं आणि आजूबाजूला तेल सोडायचं आहे आणि मस्त खरपूस आपल्याला दोन्ही बाजूनी हे धिरडे छान भाजून घ्यायचे. तर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही याला पातळ सुद्धा पसरवू शकता, तरी सुद्धा एकदम छान धिरडे होतात. आणि भोपळा घातलाय त्यामुळे एकदम मऊ लुसलुशीत असे धिरडे बनतात आणि खूप वेळपर्यंत हे धिरडे थंड झाल्यानंतर सुद्धा छान मऊ लुसलुशीत असे राहतात, यामध्ये भोपळा घातलेला असल्यामुळे.
तर एक बाजू छान भाजून झालेली आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त खरपूस आपण याला भाजून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी अशा प्रकारे उलटण्याने प्रेस करून दोन्ही बाजूनी मस्त धिरडं आपल्याला भाजून घ्यायचंय आणि छान खरपूस भाजलं गेलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता. तर मस्त मऊ लुसलुशीत असे आपले इथे हे दुधी भोपळ्याचे धिरडे बनवून तयार झालेले आहेत. तर याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा धिरडे बनवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. दुसरं सुद्धा धिरडं मी ते तव्यावर घातलेले आहे तुम्ही ते बघू शकता आणि छान हे सुद्धा खरपूस आपण भाजून घेणार आहोत. एकदम थोडंसं कडेने तेल सोडलेले आहे मी आणि छान खरपूस हे धिरडं मी आता भाजून घेते. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत असं आपले धिरडे इथे बनवून तयार झालेले आहेत. किती सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आणि मस्त लोणच्या सोबत दह्यासोबत तुम्ही धिरडे खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप सोबत मुलांना सुद्धा टिफिनला बनवून देऊ शकता. एकदम हेल्दी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. तर नक्की अशा पद्धतीने ही दुधी भोपळ्याचे धिरडे बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. दुधी भोपळ्यापासून तुम्ही सुद्धा असे नवीन नवीन पदार्थ बनवता का? नवीन काही बनवत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.